आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पायथागोरस थेरम या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 2.1 आणि त्याचा पार्ट 1. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिला आहे, आयडेंटिफाय विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट्स. खाली आपल्याला नंबर सेट्स दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्या नंबर्स म्हणजे सेट ऑफ द नंबर हे पायथागोरन ट्रिपलेट आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितलंय आणि असेल तर कशामुळे असेल आणि नाही तर का नाही हे पण आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. तर यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी आपण या ठिकाणी काय करणार, पायथागोरस थेरमचा कन्व्हर्स यूज करणार आहोत. कारण कन्व्हर्स नुसार काय आहे की ट्रायंगल, आता या ज्या नंबर्स दिलेले आहेत या ट्रायंगल्सच्या साइड आहेत असं आपण इथं अज्युम करणार आहोत. बघा आपण पहिलं उदाहरण घेऊया. 1 मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तिथे आपण इथे लिहूया 3, 5, 4 ही आपल्याला जी हा जो सेट दिलाय यामध्ये इथं लेट a equal to 3, b equal to 5, c equal to 4. यामध्ये ग्रेटर जी नंबर आहे तर ए ची व्हॅल्यू आपण ए घेतली, बी ची 5, ए ची 3 घेतली आहे, बी ची 5 आणि सी ची 4 आहे. तर ग्रेटर जी व्हॅल्यू आहे तर बी ची व्हॅल्यू ग्रेटर आहे, बी इज इक्वल टू 5. तिला आपण खाली घेऊ आणि त्याचा स्क्वेअर करूया. बी इक्वल टू 5 इज द ग्रेटर व्हॅल्यू, therefore its square is b square is equal to square of 5 is 25. इक्वेशन 1 याला आपल्याला देता येईल. त्या खाली आता a आणि c च्या ज्या व्हॅल्यू आहेत यांच्या स्क्वेअर ची इथं सम करूया. a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. e ची व्हॅल्यू काय, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 3 इज 9 प्लस 16 म्हणजे इक्वल टू 25. 25 हा इक्वेशन 1 मध्ये कशाचा स्क्वेअर आहे, b चा स्क्वेअर, म्हणून 25 इज इक्वल टू b स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला इथं दाखवता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 त्याखाली आता आपल्याला जे नवीन इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे ते असं, a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जर ही रिलेशन पाहायला जर मिळालं, ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग ज्या 2 नंबर्स दिलेल्या आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा जर असेल तर मग त्या ज्या नंबर्स दिल्यात देअरफॉर इथं आपल्याला यायचं देअरफॉर 3, 5, 4 is a Pythagorean triplet. आणि त्याला रिझन आपल्याला देता येईल देअरफॉर बाय द कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. तर या पद्धतीने आपण त्याला सॉल्व करणार आहोत. यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की 3 ज्या नंबर्स दिल्यात त्यांचा आपण त्यातल्या अगोदरची तिन्हींना आपण ए बी सी इक्वल टू असं गृहीत धरणार. त्यातील जी व्हॅल्यू ग्रेटर असेल, उदाहरणार्थ समजा ए ची व्हॅल्यू ग्रेटर असते तर आपण तिचा स्क्वेअर अगोदर केला असता आणि मग ग्रेटर व्हॅल्यूचा स्क्वेअर केल्यानंतर ज्या 2 स्मॉलर व्हॅल्यू आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम करायची. जर इक्वल आलं तर पायथागोरन ट्रिपलेट आहे आणि जर इक्वल नाही आलं तर पायथागोरन ट्रिपलेट नाही असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यानंतर याच क्वेश्चन मध्ये आपण अजून एखादा प्रश्न पाहूया. यात 4th नंबर पाहता. 4th मध्ये थोड्या ज्या नंबर्स दिलेल्या आहेत मोठ्याल्या दिल्यात तर हे महत्वाचं उदाहरण होईल आपल्यासाठी. 4th मध्ये 24, 70, 74. अगोदर a इज इक्वल टू, आता लेट परत इथे लिहूया, लेट a equal to 24,
बी इक्वल टू 70, सी इक्वल टू 74. इथं सी ची व्हॅल्यू ग्रेटर आहे म्हणून आपण खाली लिहितोय. आता या ठिकाणी त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. सी स्क्वेअर इज इक्वल टू 74 स्क्वेअर. हा काय आपल्याला तोंडी पाठ नसणार आहे आणि मग त्यासाठी इथं एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. यावरून तुम्ही कोणत्याही 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर पटकन करू शकता. 74 चा स्क्वेअर करायचं तर अगोदर 7 चा स्क्वेअर करा 49 आणि नंतर 4 चा स्क्वेअर करा 60. पहा, अगोदर 7 चा स्क्वेअर इथे लिहिणार, त्यानंतर 4 चा स्क्वेअर पुढे लिहिणार. आता 7 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, आपल्याला प्रोडक्ट काढायचा आहे. 7 × 4 28 आणि गुणाकार आल्यानंतर त्याला परत 2 न मल्टिप्लाय करायचा आहे. 28 × 2 म्हणजे 56. यांची ऍडिशन करा. 6 7 4 5 5476. इथे लिहूया 5476 इक्वेशन 1. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही नंबरचा, तुम्हाला येत नसलेल्या कोणत्याही 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर पटकन काढू शकता. त्याखाली आता ज्या 2 स्मॉलर व्हॅल्यू आहेत, तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर केला 576. 70 चा स्क्वेअर, आधी 7 चा स्क्वेअर आणि त्यावर 2 0. दोन्हींची आपण ऍडिशन केली. 6 + 0 म्हणजे 6, 7 + 0 7, 5 + 9 4, 14 ला 4 घेतला आणि 1 कॅरी म्हणजे 5476 म्हणजे इक्वल टू सी स्क्वेअर. या ठिकाणी देखील आपल्याला रिलेशन मिळतं आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू c स्क्वेअर. देअरफॉर 24 70 74 is a Pythagorean triplet by the converse of, याला रिझन काय, by the converse of Pythagoras theorem. यानंतर आता जे ट्रिपलेट नाही असं एखादं उदाहरण आपण समजावून घेऊया. त्यासाठी 5th नंबरचं पहा, 10 24 27. 10 24 27. तर जी नंबरचा सेट आपल्याला दिलेला आहे तो आपण लिहूया 5th उदाहरणासाठी. इथे लिहितो 10 24 27. तर अगोदर लेट a इक्वल टू फर्स्ट नंबर घेतली आपण 10, b इक्वल टू 24, c इक्वल टू घेतली 27. ग्रेटर नंबर c ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी म्हणून c इज इक्वल टू 27 खाली घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याचा स्क्वेअर करूया. c स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 27 इक्वल टू 729. याला इक्वेशन 1 देऊ आपण. मग त्याखाली ज्या 2 स्मॉलर व्हॅल्यू आहेत a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर 100 प्लस 576 इज द स्क्वेअर ऑफ 24. यांची ऍडिशन केली आपण तर 676 इक्वल नॉट. आता या ठिकाणी सी स्क्वेअरची व्हॅल्यू 729 निघाली आहे आणि या दोघांच्या स्क्वेअरची सम जी आहे 676 निघाली आहे. इक्वल नॉट सी स्क्वेअर असं करता येईल फ्रॉम इक्वेशन 1.
फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर खाली आता लिहायचं आहे 10, 24, 27 is not Pythagorean triplet. By the converse of Pythagoras theorem. तर हा फर्स्ट क्वेश्चन आहे. राहिलेली उदाहरणं तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. यानंतर आपण यातला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला जो दुसरा मुख्य प्रश्न दिलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा. इन फिगर angle MNP is equal to 90 degree and segment NQ perpendicular to segment MP. Length of MQ is 9 and QP is 4. Therefore, find NQ. Triangle ऑब्झर्व करा. MNP हा ट्रायंगल दिला आहे आणि त्यामध्ये अँगल MNP हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू MP. राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधून आपण हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर या ठिकाणी दिलेला आहे आणि मग हायपोटेनियसचे दोन पार्ट जे झाले त्यापैकी एकाची लेंथ 9 दिली आणि दुसऱ्याची 4 दिलेली आहे. आपल्याला NQ फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या ही जी कंडिशन आपल्याला म्हणजे इथं जी गिवन मध्ये ही जी माहिती दिली आहे या माहितीच्या आधारे आपण दोन थेरम यूज करू शकतो. एक सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीन थेरम. तर दोन्ही थेरम जे आहे तर फर्स्ट थेरम सिमिलॅरिटी इन द राईट अँगल ट्रायंगल जो आहे तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर जर परपेंडिक्युलर दिला तर त्यामुळे तयार झालेले हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला आपण सिमिलर दाखवू शकतो. आणि जॉमेट्रिक मीन थेरम नुसार या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर जो आहे तो MQ आणि QP च्या प्रोडक्ट एवढा असतो. तर या ठिकाणी पहा आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरम यूज करावा लागेल. म्हणून आपण इथे लिहू इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये पहा MNP इन ट्रायंगल MNP अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट NQ perpendicular to segment MP. It is given. गिवन मध्ये दिलेला भाग आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. Therefore, या ठिकाणी by the property of geometric mean आणि यानुसार काय तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हायपोटेनियस वर आपण परपेंडिक्युलर घेतलेला असेल तर या परपेंडिक्युलरचा जो स्क्वेअर असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचं NQ चा स्क्वेअर ऑफ NQ इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय QP. यात आपल्याला MQ ची लेंथ जी दिली आहे 9 मल्टिप्लाय QP ची 4 36 प्रोडक्ट येईल. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36 मध्ये therefore NQ इक्वल टू 6. NQ ची लेंथ 6 मिळेल जी आपल्याला फाइंड करायची होती. इथे लिहूया taking square root of the both sides. Square root of both sides. यानंतर हा देखील आता जो क्वेश्चन आहे हा परीक्षेला जर आला तर आपल्याला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो.
या पुढचा एक क्वेश्चन जो आहे 3rd नंबरचा याच पद्धतीचा आहे, अतिशय सोपा दिलेला आहे आणि परत आपल्याला जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज करायची आहे. तसं तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता, पण थोडंसं इथं जो परपेंडिक्युलर आपल्याला दिलाय त्याची लेंथ दिली आणि हायपोटेन्युअस वरील एक सेगमेंट इथं काढायचा आहे. तिथं आपण सुरुवात करू. पहा इथं इन फिगर अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR and PM is equal to 10, QM equal to 8. फाइंड QR फाइंड करायचे तर आपण कसं करणार, सुरुवात करू. अगोदर आपल्याला गिवन ची माहिती लिहावं लागत असते. इन ट्रायंगल QPR किंवा PQR असं जरी लिहिलं, ट्रायंगलचं नाव तुम्ही कोणत्याही पद्धतीनं लिहिलं तरी सुद्धा चालतं. इन ट्रायंगल PQR यामध्ये कोणता राईट अँगल आहे ते आता मात्र इथं व्यवस्थित लिहायचंय. अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री आणि त्याचबरोबर आपल्याला दिलेलं आहे सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR. It is given. Therefore, by the property of geometric mean, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी नुसार या ठिकाणी जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे तो आहे PM, म्हणून इथं काय होईल PM स्क्वेअर किंवा ठीक PM चा स्क्वेअर इज इक्वल टू QM मल्टिप्लाय MR. आपल्याला QR जरी फाइंड करायची असेल तर अगोदर MR फाइंड करणं आवश्यक आहे. PM ची लेंथ आपल्याला 10 दिली, 10 स्क्वेअर इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय MR आधी फाइंड करणं आवश्यक आहे. 10 चा स्क्वेअर केला 100 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय MR ला मल्टिप्लाय 8 लेफ्ट मध्ये जाऊन 100 ला डिवाइड होणार इक्वल टू MR इज इक्वल टू 8 ना आपण 100 ला डिवाइड करूया. 8 1 जा 8, 3 मधून 8 मायनस करा 2, 8 2 जा 16, 20 झाले तर 8 2 जा 16, 4 उरले, 8 5 जा 40, 12.5. MR ची लेंथ निघाली आहे. आपल्याला काढायचं होतं QR, तर काय करावं लागेल या ठिकाणी बिटवीन एस प्रॉपर्टी यूज करायची. मग QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM ची लेंथ या ठिकाणी दिली आपल्याला 8 प्लस 12.5 म्हणजे 20.5. इथं जे आहे QR इज इक्वल टू 20.5. यानंतर आपण 4th क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. 4th क्वेश्चन पहा. In the figure, find RP and PS using the information given in the triangle PSR. तर आपल्याला या ठिकाणी RP and PS या ट्रायंगलच्या दोन साइड आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहेत आणि ट्रायंगल मध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे डायग्राम मध्ये तिला यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे. अगोदर डायग्राम ऑब्झर्व करूया. ट्रायंगल PSR मध्ये S हा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, अँगल P 30 डिग्रीचा आहे. मग एक अँगल 30 चा, दुसरा 90 चा, म्हणजे थर्ड अँगल जो आहे तो 60 चा होईल. म्हणजे हा ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री चा होणार आहे आणि त्याची एक साइड दिली, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज 6 दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी या अगोदर प्रॅक्टिस सेट सुरू करण्या अगोदर 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 45, 45, 90 वगैरे जे काही थेरम शिकलो
तर त्या थेरमच्या आता इथं 30, 60, 90च्या थेरमनुसार साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज अ हाफ ऑफ द हायपोटेनियस, म्हणजे ही जर 6 दिली तर हायपोटेनियस याच्या ट्वाइस, आरपी ची लेंथ त्याच्या ट्वाइस म्हणजे 12 होईल. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज अ √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस, म्हणजेच ती 6√3 होईल. तर आता इथं कसं आपल्याला लिहायचंय ते आपण इथं सुरुवात करू. पहा तुमच्या लक्षात येईल. इन ट्रायंगल PSR अगोदर गिवन नुसार आपल्याला जी माहिती दिली, अँगल P = 30 डिग्री, अँगल S = 90 डिग्री and side SR = 6. It is given. गिवनचा भाग आपण लिहून घेतला. मग therefore आता दोन अँगल दिलेले आहेत, मग तीन अँगलची सम किती असते? 180. म्हणजेच अँगल R = ट्रायंगल्सच्या तीन अँगलची सम म्हणजे 180 डिग्री मायनस अँगल P आणि अँगल S चे आपल्याला सम मायनस करावं लागेल या ठिकाणी. अँगल P प्लस अँगल S यांच्या मेजरची सम 180 मधून मायनस करूया. तो 180 मायनस अँगल P चं मेजरमेंट 30 डिग्री प्लस 90 म्हणजे 120 डिग्रीला मायनस केलं. 180 मायनस 120 म्हणजे अँगल R हा 60 डिग्रीचा. Therefore triangle PSR is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. अगोदर आपल्याला ट्रायंगल हा 30, 60, 90 चा हे दाखवणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर आपण थेरम यूज करणार आहे. बाय द थेरम ऑफ the theorem of 30 degree, 60 degree, 90 degree. आणि या थेरम नुसार काय, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल जी आहे SR इज अ हाफ ऑफ हायपोटेनियस RP आहे. तर RP चा हाफ होईल. याला रिझन देऊ आपण साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल आणि इथं आपण लेंथ याची जर ठेवली SR ची 6 = 1/2 RP आणि त्यानंतर डिवाइड टू लेफ्टला गेले तर मल्टिप्लाय झाले म्हणजे RP = 12. RP = 12 ही निघाली हायपोटेनियस ची लेंथ. आता आपल्याला साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल काढायची आहे जिची लेंथ आपल्याला PS. तर PS कशी फाइंड करणार, इथे लिहूया PS = √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस RP. याला रिझन साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. तर √3/2 मल्टिप्लाय RP म्हणजे 12 आणि 2 ने 12 ला डिवाइड केलं तर PS. मग इथं 6 × √3 म्हणजे 6√3. तर या पद्धतीने या दोन्ही सेगमेंटची लेंथ निघणार आहे. 2 मार्काला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्काला आणि 3 मार्कसाठी आहे, पण ही दिलेली ऍक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकते. 3 मार्कासाठी देखील येऊ शकते, कारण 3 मार्काला जर ऍक्टिव्हिटी आली तर त्या ठिकाणी आपल्याला 6 बॉक्स भरावं लागतात आणि 2 मार्क्ससाठी आली तर 4 बॉक्स भरावं लागतात. इथे 6 बॉक्स दिलेले आहेत म्हणजे
3 मार्कासाठी सुद्धा ही येऊ शकते. इथं पहा ट्रायंगल म्हणजे ए बी सी दिलेला आहे आणि बी हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ए बी आणि बी सी ची लेंथ इक्वल दाखवलेली आहे. हायपोटेन्युअस √8 दाखवला आहे आणि यावर आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला फिगर मध्ये जी माहिती दिली आता आपण जे बघितलं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, साइड्स फॉर्मिंग राईट अँगल कॉन्ग्रंट आहेत, हायपोटेन्युअस √8 आहे आणि त्यावरून ए बी आणि बी सी यांची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. इथं आपण लिहूया ए बी इज इक्वल टू बी सी बिकॉज गिवन. याला कारण काय आहे, ए बी आणि बी सी कॉन्ग्रंट आहे, तर हे गिवन नुसार आपल्याला प्रश्नात दिलेली माहिती आहे म्हणून याला रिझन देणार आपण गिवन. मग आता या ठिकाणी काय होईल, इन ट्रायंगल ए बी सी साइड ए बी इक्वल टू साइड बी सी म्हणजे 2 साइड्स आर इक्वल और कॉन्ग्रुएंट, देयरफॉर इट्स अपोजिट एंगल्स आर आल्सो कॉन्ग्रुएंट. जर ट्रायंगलचे 2 साइड इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट अँगल पण इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर या ठिकाणी अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी सी ए. अँगल इथं बी सी ए आणि मग या ठिकाणी काय होईल, ए बी इज इक्वल टू बी सी. ए बी आणि बी सी ची लेंथ इक्वल आहे आणि मग इथं जर आता 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहे तर मग काय होईल, इथं बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बी चं मेजरमेंट 90 डिग्री आहे आणि अँगल बी हा जर 90 डिग्रीचा आहे तर मग अँगल ए प्लस सी इक्वल टू 90 डिग्री हे कॉम्प्लिमेंटरी अँगल होतील आणि हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे यांची सम 90 डिग्री असेल. तर मग हे दोन्ही पण परत कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे दोन्हींचं मेजरमेंट जर समजा आपण तर पहा अँगल ए प्लस अँगल ए असं जर केलं तर 90, कारण ए सी च्या जागेवर काय ए ठेवतोय आपण, कारण ए आणि सी कॉन्ग्रुएंट अँगल आहे, ही इथं आपण ह्या दुसऱ्या स्टेप मध्ये दाखवलेलं आहे. मग 2 अँगल ए इज इक्वल टू 2 अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. मग अँगल ए इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे अँगल ए इक्वल टू अँगल सी इक्वल टू 45 डिग्री. 45 डिग्रीचे अँगल आहेत दोन्ही पण. आणि मग 45 90 डिग्रीचा जो थेरम आपण शिकलो त्या थेरम नुसार जर दिलेल्या ट्रायंगल्सचे अँगल्स जर 45 90 डिग्रीचे असतील तर each side forming right angle is 1/√2 times of the hypotenuse. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर ट्रायंगल्सचे अँगल जर 45 90 आहे तर ज्या 2 साइड मुळे राईट अँगल तयार होतो त्या प्रत्येक साइडची लेंथ ही हायपोटेन्युअसच्या 1/√2 टाइम्स आहे, 1/√2 टाइम्स आहे हे आपल्याला दाखवता येईल थेरम नुसार. आणि म्हणून इथं 1/√2 इंटू ए सी. मग आता या ठिकाणी ए सी ची लेंथ आपल्याला दिलेली आहे, इथं 1/√2 जशाला तसंच आपण इथं वर परत एकदा घेऊया. √8 आता ए सी ची लेंथ √8 दाखवली आहे, √8 चा आपण फॅक्टरायझेशन करणार आहोत खाली, म्हणजे हे √8 ला 2√2 मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघूया. √8 इक्वल टू त्याचं फॅक्टरायझेशन होईल 4 इंटू 2. 4 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2√2 आणि म्हणून हे √8 न लिहिता इथं 2√2 लिहिलेलं आहे. तर 1/√2 मग इथं √2 ने या √2 ला डिव्हाइड केलं, मग 2 × 1 म्हणजे 2. तर या पद्धतीनं ए बी आणि बी सी ची लेंथ ही 2 युनिट्स आहे हे या ठिकाणी निघेल. त्यानंतर 6 नंबर क्वेश्चन जो दिलेला आहे, फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. आपल्याला स्क्वेअर घ्यायला सांगितलेला आहे, या ठिकाणी आपण स्क्वेअर घेऊया. हा जर समजा स्क्वेअर आहे
आणि याच्या डायगोनलची एक डायगोनल आपल्याला दिलेला आहे. एका डायगोनलची लेंथ आपल्याला सांगितली 10. स्क्वेअरला नाव दिलं पण ABCD आणि डायगोनल AC इज 10 सेंटीमीटर किंवा 10 cm दिलाय आपल्याला. यावरून आपल्याला फाइंड द साइड ऑफ अ स्क्वेअर. आता स्क्वेअरच्या चारही साइड ज्या असतात त्यांची लेंथ इक्वल असते. AB इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू AD. मग या चार साइड पैकी कोणतीही एक निघाली तर आपल्याला साइडची लेंथ मिळून जाते. त्यानंतर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. पेरिमीटर म्हणजे काय तर या स्क्वेअरला चार साइड आहेत, या चार साइडच्या लेंथची सम आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याला आपण पेरिमीटर म्हणणार. म्हणजे एक जर साइड निघाली तर आपल्याला चारही माहिती होतात, मग त्यांची सम काय अवघड नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण इथे लिहूया सोल्युशन. पहा, क्वाड्रिलॅटरल ABCD is a square and डायगोनल जो दिला आहे आपल्याला AC equal to 10 cm it is given. आणि असं जर आहे तर या ठिकाणी काय होईल, therefore अँगल जो आहे तर अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री हे मेजरमेंट आपल्याला मिळेल. कारण अँगल ऑफ स्क्वेअर हे त्याला रिझन देऊ आपण. त्यानंतर आता अँगल ऑफ स्क्वेअर झाल्यानंतर खाली आपल्याला AB आणि BC ची लेंथ काढायची. तर या ठिकाणी 45, 90 डिग्री या अगोदरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण जे बघितलं, इथं आता ट्रायंगल ABC च्या दोन साइड इथं कॉन्ग्रुएंट आहे. AB इक्वल टू BC बिकॉज साइड ऑफ स्क्वेअर. इथं लिहू आपण दस AB इक्वल टू BC sides of square. आणि मग खालच्या ओळीमध्ये आता या ठिकाणी therefore ट्रायंगल ABC is 45 डिग्री 90 डिग्री. आणि मग तोच थेरम आता यूज करायचा. therefore by the theorem of theorem of 45, 90 यानुसार काय, each side forming right angle is 1/√2 times of the hypotenuse. हायपोटेनियस AC आपल्याला दिलेला आहे 10, तर 1/√2 मल्टिप्लाय 10. या ठिकाणी आपल्याला रॅशनलाइज करायची गरज आहे. त्याला रॅशनलाइज करणे म्हणजे काय करणे, तर इथं डिनोमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर आली, रूट मध्ये आली, त्याला रूट मधून काढायचा. तर मग त्यासाठी काय करावं लागेल, हे 10 into 1 म्हणजे 10/√2 रॅशनलाइज करायला या √2 ने 10 आणि √2 दोन्हींनाही मल्टिप्लाय करायचंय. त्यामुळं इथं न्यूमरेटर मध्ये 10√2 येईल आणि डिनोमिनेटरला √2 into √2 कोणत्याही नंबरनं तिला मल्टिप्लाय केलं म्हणजे तिचा स्क्वेअर मिळेल, म्हणजेच 2 मिळेल. मग 2 ला आपण 10 ला डिवाइड केलं तर या ठिकाणी AB ची जी लेंथ आहे, AB म्हणजे साइड ऑफ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर, 5√2 cm ही निघाली आपल्याला साइड जी आपल्याला विचारली होती, स्क्वेअरची साइड. आणि त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचे पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू
ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. आणि असंही करता येईल किंवा दुसरा एक फॉर्म्युला या ठिकाणी स्क्वेअरसाठी आपण यूज करू शकतो. 4 मल्टिप्लाय साइड हा स्क्वेअरची म्हणजे स्क्वेअरची पेरिमीटर काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. तर 4 मल्टिप्लाय साइड जी निघाली आपली 5√2, 4 5 जा 20, 4 आता फक्त 5 ला मल्टिप्लाय करायचंय. 4 5 जा 20√2 cm is the length of perimeter of square ABCD. तर या भागामध्ये आपण पहिले जे 6 प्रश्न आहेत ते इथं कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सातत्यानं पाहून परत पुन्हा लिहून काढत जा, ज्यामुळे तुम्हाला चांगला सराव होईल, चांगले लक्षात बसतील, समजतील. पॉइंट टू पॉइंट एक व्हिडिओ झाला की दुसरा व्हिडिओ त्यानंतरचा पहा, कारण त्यामुळे तुम्हाला चांगली लिंक लागेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी आपण हा भाग थांबू.